गौरी कशाच्या पायी? सोन्या रुपयाच्या पायी. गौरी कशाच्या पायी? लेकी सुनांच्या पायी. गौरी कशाच्या पायी? हिरे माणकांच्या पायी. दे. राम राम शिरपती. राम राम दौलती. राम राम. काय म्हणतोय पीक पाणी? एकदम झकास. हं, अरे जसं तुझं तसं माझं. अगदी आनंदी आनंद आहे बघ. असं घ्या काका. हा, नमस्कार करते. हा आयुष्यमान भव. काय करू ना आता, लग्नाचे लाडू कधी? अरे शिरपती, बघता बघता पोर आली की लग्नाला. हा, पोरींची जात फसवीस फार. जोपर्यंत परकरात वावरतात तोपर्यंत लहान दिसतात, आणि एकदा का साड्या नेसा लागल्या की एकदम मोठ्या होतात. दौलती, तुझं इतक्या ठिकाणी येणं जाणं आहे. आमच्या करुणेसाठी एखादं योग्य स्थळ सुचव ना. नाही तशी 2-4 स्थळ मी पाहिली आहेत, पण त्यातलं एकही मला पसंत पडलेलं नाही. बरी आठवण झाली. पुण्याचे लांडगे पाटील मोठी मालदार पार्टी बघ. जिमखान्यावर बंगला आहे, भोसरीला भला मोठा कारखाना आहे. त्यांचा मुलगा आहे लग्नाचा, रंगराव. चांगला आहे मुलगा. आता तू म्हणत असशील तर टाकू खरा? दौलती, तू तर घरच्यासारखा आहेस. तुला ठाऊक आहे, आमची करुणा म्हणजे एक नाजूक मनाचं फूल आहे. तिला सुख लागेल असं स्थळ असेल ना तर जरूर सुचव. हे बघ, तू त्याची बिलकुल काळजी करू नकोस. तिला सुख लागेल असं स्थळ आहे एकदम. असं एखादा फोटो असेल तर दे बघू मुलीचा. हा घ्या. भाऊजी, जी. पुण्याला जाताच आहात तर हा एवढा फराळचा डबा विजयाला द्या. गौरीसाठी गोडधोड केलं होतं. हॉस्टेलचं खाऊन कंटाळली असेल. वहिनी साहेब, हं? विजया बाबाची लई आठवण येते. मी आम्ही जाऊ पुण्याला. काय धनी? अहो जा ना आपा. तुम्हाला कोणी नाही म्हटलंय का? दौलतराव, हा, मी आम्ही संगत येणार आहे का? हो ना. विसरायचं नाही. अरे हो शिरपती, अरे बघता बघता तुझी धाकटी मुलगी सुद्धा आली की लग्नाला. तिची काळजी नाही रे मला. ती नवऱ्याला 10 वेळा बाजारात विकून येईल. कोण आहे ग? भाऊजी तुम्ही? होय, बऱ्याच दिवसांनी वाट चुकलात. या बसा. आलो होतो सहज. म्हणलं चौकशी करावी, रंगरावच्या लग्नाचं कुठे जमलंय का? अहो कसं जमणार? एक मुलगी पसंत पडत नाही आमच्या दादाला. का? ती काळी आहे, ती नकटी आहे, ती ठेंगणी आहे. व्हाईट कोट काढायची सवयच आहे त्याला. वहिनी साहेब, हं? ही मुलगी कशी वाटते बघा. बघू. चांगलीच आहे. चांगली म्हणजे काय? उत्तमच आहे. अरे हाय, लग्न कोणाचं? तुमचं का माझं? वाह, माल आहे. अरे माल काय म्हणतोस? लग्नाला सांगून आले ना तुला. आई मॉडर्न मराठी येते, मॉडर्न. तुला नाही कळणार. माल म्हणजे एकदम बेस्ट, मनपसंत. आई, काय रे? बाबांना फोन करून सांग की मला मुलगी पसंत आहे म्हणून. बरं 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 झालं बाई. एकदा गंगेत घोडं झालं. माले पारूला म्हणावं चहा घेऊन ये. पाहुण्यांचं तोंड गोड करायला पाहिजे. वा वा वा. अहो ऐकलत का? जरा लवकर बाहेर या. आले आले. दौलती आलाय पुण्याहून. काय हो? अहो आपल्या करुणेचा फोटो पाहुण्यांना पसंत पडला. खरंच? बरं झालं बाई. आणि वहिनी साहेब, हं? अहो येत्या रविवारी पाहुणे बघायला येणार आहेत मुलीला, आणि पसंत पडली ना तर ताबडतोब साखरपुडा करणार आहेत. करुणा, विजयाला पत्र लिहून टाक आजच. हा हो. वहिनी साहेब, हा. पत्र नको, तार करा तार. 8 दिवस पत्र मिळत नाहीत हल्ली. पण मी म्हणतो तार कशाला, आपण फोनच करूया ना. ए अगं काय झालं माहितीये? अगं थांबशील का? काही बोल नकोस माझ्याशी. एक अक्षर सुद्धा ऐकून घ्यायचं नाही मला तुझं. अगं पण काय झालं ऐकून तर घे. काय सांगू नकोस. तुझ्या त्याच त्या थापांना सॉलिड कंटाळली मी. ए एक मिनिट.
एक मिनिट तरी थांबशील. बोल. किती छान आहे रे. हेच आणायला उशीर झाला बाईसाहेब. आवडलं? खूप. उघडून बघ ना. हं? हा बघ. वाव. अशोक, हम्म. आपल्या दोघांची 2 हृदय आहेत. एक झालेली. घाल ना गळ्यात घाल. हं? तू घाल. मी हा. कशी दिसते रे मी. सुंदर. हे लॉकेट तर गळ्यात घातलं. आता मंगळसूत्र कधी? चल चावट कुठला. अशोक, हा? असं वाटतं हा? की संध्याकाळ कधी संपूच नाही. असंच तुझ्या शेजारी बसून राहा. ए शाणीच आहेस. का? अगं पत्रकार आहे मी. So what? सो वाट काय तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाही. हम्म. तो संपादक माझी वाट बघत असेल. आता गेल्या गेल्या तर 2-4 बातम्या खरडून दिल्या पाहिजेत. हम्म. अशोक, हा? तुम्ही रोज नवीन बातम्या कुठून आणता रे. आम्ही कुठनं आणतोय ग? काय प्रत्येक वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये टेली प्रिंटर असतो. हा? आणि त्याच्यावर रोज महत्वाच्या बातम्या खडखडत असतात. चला उठा. आणि बाकीच्या बाकीच्या आम्ही बनवतो. कळलं? उठा. तू बनवतोस म्हणजे काय करतोस रे? बनवतो म्हणजे काय करतो? हे बघ, रोज घडणारी घटना उलटी फिरवली की झाली बातमी. चला उठा उठा. उलटी म्हणजे? झालेला उलटी म्हणजे काय सांगा, सुलटी म्हणजे काय सांगा, प्रत्येक गोष्ट सांगा. हे बघ, कुत्रा माणसाला चावला, बरोबर, पण आमच्या दृष्टीने ती बातमी होत नाही. मग? माणूस कुत्र्याला चावला, झाली बातमी. चला 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 उठा 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 तुम्ही, उठा काय? उठा उठा. हा. पण मला एक सांग, हा? माणूस कुत्र्याला कसा चावेल? काय या असल्या गोष्टी आपल्या गावात घडत नाही, तिकडे घडतात. कुठे? कुठे? परप्रांतात. परप्रांतात घडतात म्हणायचं. तिकडचा कुत्र कशाला येतं इकडे खरं खोटं बघायला. समजल्यासारखं हसली. 5:30 वाजले. हे बघ, शेवटची गेली मशीनवर चढायच्यात मला 2-4 बातम्या खरडायला पाहिजे. मी तुला नंतर भेटतो. अरे पण तू आत्ता तर आलायस. अगं उद्या भेटतो का मी तुला? कोण आहे? कोण आहे? मी श्श, श्श. तू जा. Thank you. God. जरा सुटले. विजया. काय गा विजया, इतका उशीर का? कुठे गेली होतीस? मग काय करतेस? हा? मी सिनेमाला गेले होते. सिनेमाला? सिनेमाला गेली होतीस? असं असं असं. सिनेमा बघायला की करायला? म्हणजे विजया, माणसाला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितो, आपल्याला कुणीच बघत नाही, होय ना? मी डोळे मिटून खरंच काही केलेलं नाहीये. मग पेशवे पार्कात कोण पळत होतं? तुझा पाठलाग कोण करत होतं? तुम्ही बघितलं? हो. पण तुम्ही पेशवे पार्कात काय करत होतात? शाळेच आहेस फार. त्यानं तुला फसवलं म्हणजे तुझे डोळे उघडतील. जा आता. आणि हे बघ, ह्या पुढे मला संध्याकाळचा उशीर केलेला चालणार नाही, समजलं? येस मॅडम. आय एम सॉरी. यू कॅन गो. या. काय ग विजू, एवढा आनंद कसला? गंमत आहे. गंमत? गंमत जाऊ दे. तू इतका वेळ कुठे होतीस ते सांग. का? काय झालं? काय झालं? तुझ्या बाबांचा फोन होता. कशासाठी? अगं घाबरू नकोस, तुझ्या ताईला पाहुणे येणार आहेत बघायला. खरंच?
ललिता मला आता कोल्हापूरची गाडी मिळेल का ग? ट्रेन? इम्पॉसिबल. का? अगं सह्याद्री केव्हाच निघून गेली. पण महालक्ष्मी ना अजून. महालक्ष्मी मुंबईहून भरून येते. दॅट्स नो प्रॉब्लेम. तिचे पट्टा आहे. अगं थोडेसे पैसे दिले ना तर मला झोपून जायला बर्थ सुद्धा दिल तो. हो की नाही? विजया तू असं का करत नाही? कसं? त्यापेक्षा एसटीनच का जात नाही? पुष्कळ गाड्या आहेत. ए जा ना नको. एसटी नको ग. सॉलिड प्रॉब्लेम होतो. आपल्या शेजारचा माणूस पेंगतोय की पेंगल्याचा ऍक्टिंग करून आपलाच अंदाज घेतोय हेच कळत नाही. चलो नो नो वेस्टिंग टाइम. मला लवकर पॅकिंग करून गेलं पाहिजे. कुठले कुठले ड्रेस घेणार आहे ना? हॅलो. हॅलो मला जरा अशोकशी बोलायचं. हा मी अशोकच बोलतो. अशोक मी बोलतेय. हा बोल ग विजू बोल. काय लगेच आठवण झाली? येऊ नये का? अगं आत्ताच तर भेटलो होतो ना आपण. सो व्हॉट. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. आपल्या लग्नाचीच ना? बर. अशोक आईचं लग्न ठरवत आहेत. तेवढ्यासाठी मी कोल्हापूरला चाललीये. अच्छा ऑफकोर्स. मग आता आपल्या लग्नाची लाईन क्लिअर झाली ना? चुप्पे. ओके बाय टाटा. बर टाटा. स्वतःच्या लग्नाबद्दल काही बोलतच नाही आहे. ठीक आहे ग. फोन नाही का करायचा? तुला न्यायला स्टेशनवर नसते आले? कशाला? मी या घरात काय पाहुणी आहे? तसं नाही ग. पण हो आता काय तू पुणेकर झालीस? मी कसली पुणेकर? खरी पुणेकर तर तू होणार आहेस. लाजली लाजली लाजली. होईन तेव्हा होईन ग. पण आता तर कोल्हापूरकर आहे. काय विजया, आल्या आल्या तुमच्या दोघींचं झालं का सुरू नेहमीसारखं? येस बॉस. अहो लाडोबा, आता तिच्यानंतर तुझाच नंबर आहे. खरं आलं का लाडकं कोकरू? आई 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 आई. अगं हो हो, कशी हो. आहेस? काय ग आल्याला काय चाललंय बापले किचन? आधी आंघोळ बिंघोळ करशील की नाही? आंघोळीचा घोळ नंतर. मग आधी तुझ्या हातचा गरम गरम चहा हवाय. पाहिलं आपले लाड बरं. चल चहा तर चहा ये. चल ग. ताई ए ताई. काय ग तू तुझं भावी नवरा बघितलायस का ग? छे. कसा बघणार? तो तिथे आणि मी इथे. शी म्हणजे तू एकदम अनोळखी माणसाशी लग्न करणार? अनोळखी का? उद्या साखरपुड्याच्या वेळी ओळख होईलच की. हो नाहीतरी खरी ओळख लग्नानंतरच होते म्हणा. त्याआधी एकमेकांना सॉलिड फसवत असतात प्रेमिक म्हणून. ए विचार करून बोल हा. तुझंही प्रेम प्रकरण आलंय आमच्या कानावर. अगं त्याच तर अनुभवावर बोलते मी. लग्न आणि कसलं म्हणतात ग. जणू आपण म्हणजे एकदम रामाचे अवतार. एक वचनी एक पत्नी. म्हणून तर पुरुषोत्तम म्हणतात रामाला. ए कसला पुरुषोत्तम ग. 4 दिवस गेली नाही सीता लंकेला तर लगेच त्या बिचारीला अग्निदिव्य करायला लावलं. काय वाईट झालं तर तिचं? त्यामुळे सीतेची पारख तर झाली. पण मी म्हणते ही सत्व परीक्षा एकट्या स्त्रीचीच का? पुरुषाला काय? काय काय करायला लावतात ग बिचारीला? काय तर म्हणे उकळत्या तेलात हात घाल, निखाऱ्यावरनं चाल आणि स्वतःच चहा पितान तोंड पोळतय. कसले पुरुषोत्तम ग. पुरे पुरे हा आजीबाई. आता झोपायला चला. बर बर हा नवरीबाई तुम्ही झोपा. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. या भया ए कारभारनी दिसत नाही तुला? डोळे फुटला काय तुम्ही तुझा? घाबरावा. तुम्हाला ते दिसत नाही? हा. माझी चालली धडपड ना तुमची चालली बडबड. तुझी चालली आहे धडपड. बायको आहे का भीता आहे? बघ किती हा. म्हणताय. झाली सगळी तयारी? झाली. केळी आणली? हा. आमचे गजरे? सगळी तयारी झाली बाई. अगं विजया, आवरलं का नाही तुझं? पाहुण्याची वेळ झाली. सगळं झालं. तुम्ही काही काळजी करू नका. तारवाला. सगळं व्यवस्थित होईल. तार कुणाची असेल? बघू दे. पाटील तुमची तार आहे. बघू. कुणाची तार आहे बाबा? ग्रहांची. व्याह्यांची तार? काय म्हणतात हो?
आम्ही तयार आहोत, पण वर पक्षाचा मान म्हणून कुणाला तरी आणायला पाठवा. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? बेटा आपला वर पक्ष आहे, असं विचारता येत नाही. आता ऐनवेळी काय करणार हो? सगळी तयारी झाली आणि तू काही काळजी करू नकोस आई, सगळी व्यवस्था मी करते. अगं पण तू काय करणार? बघ तर खरं.